गुजरातमध्ये बनला जाणारा हा पदार्थ खायला अतिशय टेस्टी, चटपटी, बनवायला सोपा, महाराष्ट्रामध्ये ठेल्यावर जशी पाणीपुरी चाट फेमस आहे ना, अगदी गुजरातमध्ये तसा चोराफल्ली ग्रीन चटणीसोबत फेमस आहे बरं का। त्याप्रमाणेच आता सध्या महाराष्ट्रामध्ये देखील ही रेसिपी लोकप्रिय झालेली आहे, स्पेशली जगामध्ये। तर चला सुरुवात करूया। ह्यात पिठाचं प्रमाण जर योग्य असलं तर चोराफल्ली बनवणं अगदी सोपं जातं आणि एकदम मार्केटसारखी परफेक्ट, कुरकुरीत, टेस्टी चोराफल्ली आपली अगदी झटपट रेडी होते। तर बघा, त्यासाठी 3 वाटी मैदा, 1 वाटी बेसन लागणार आहे। तर हे प्रमाण चुकू नका, म्हणजे तुमची चोराफल्ली अगदी परफेक्ट बनेल बघा। तर हे सगळ्या पिठामध्ये आता आपल्याला तीळ जास्त घालायचे आहे। तीळ जास्त घातल्यामुळे चव खूप छान येईल। त्यानंतर ओवा हातावर थोड्याशा क्रश करायच्या, त्यानंतर घाला, त्याची चव अधिक वाढेल। तर बघा, आता कलरसाठी आपण हळद घालणार आहे, थोडी लाल मिरची घालणार आहे। लाल मिरची पावडर घालताना फक्त चवीसाठी घालायची आहे, जास्त स्पायसी करायचं नाही आपल्याला इथे। तर आता यात घालणार आहे आपण हिंग। बेसन पीठ घातल्यामुळे हिंग घातलं तर लहान मुलांनी जरी ही चोराफल्ली खाल्ली तरी त्यांना पचायला अगदी सोपी जाईल, त्यामुळे आपण थोडं हिंग घालूया। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर हे जिन्नस आता आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचे आहे। तर मी यात तेल किंवा पाणी काहीही घातलं नाही, कोरडं पीठ आपल्याला सगळे व्यवस्थित मिक्स करायचे। आता तेलाला मोहन द्यायचं आहे, त्यासाठी मी 2 ते 3 पळ्या तेल घातलं आणि पिठाला तेल हे मस्त चोळून घ्यायचे। व्यवस्थित मोहन दिल्यामुळे काय होणार आहे, आपली चोराफल्ली एकदम मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी होईल बघा। तर आता यात जसं लागतं अगदी तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे पीठ मळताना एकदम टाईट लागणार आहे, त्यामुळे पाणी हे जसं लागेल तसंच घाला। तर शब्दात सांगायचं झालं तर मैत्रिणींनो, हे पीठ आपल्याला पुरीच्या पिठापेक्षा पण टाईट हवं आहे बरं का। म्हणजे खरं तर घट्टसर पीठ असलं तरच चोराफल्लीची यात मजा असते। जसं की खाकऱ्याचं पीठ हे एकदम घट्ट असतं, तेव्हाच खाकरा एकदम क्रिस्पी, कुरकुरीत लागतो, अगदी त्याप्रमाणे चोराफल्लीचं पण तसंच असतं बरं का। तर घट्टसर इथे अगदी पीठ मळून झालेलं आहे। तर आता आपण काय करायचं, थोडंसं तेल लावून घेऊ पिठाला आणि हाताला देखील थोडासा मैदा किंवा बेसन पीठ लावायचं आहे, म्हणजे हाताला लागलेलं सगळं पीठ निघून जाईल। तर हे सर्व पीठ काढल्यानंतर आपल्याला मस्त व्यवस्थित एक पुन्हा गोळा करून घ्यायचा आहे। तर त्या पिठाच्या गोळ्याला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आणि अर्धा तासासाठी झाकण झाकून आपल्याला रेस्टला ठेवायचं आहे बघा। तर अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा थोडंसं तेल लावू आणि पिठाची मस्त मॉलिश करू। तर बघा, आता आपलं हे चोराफल्लीचं पीठ मस्त मुरलेलं आहे। तर ह्या पिठाच्या अगदी मॉलिश करता करता मी लांबसर असं मस्त पीठ बनवून घेतलेलं आहे। अगदी आपण ज्या प्रकारे कोथिंबीरच्या वड्या करतो अगदी त्याप्रमाणे लांबसर बनवून घेतला आणि चाकूच्या मदतीने आता आपण याच्या लाट्या बनवून घेणार आहेत। अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो बघा, म्हणजे लाट्या करणं तुम्हाला अगदी सोपं जाईल, अवघड काहीही नाही येतात आणि आपला टाईम देखील वाचेल। तर बघा, या प्रकारे लाट्या केल्या तर लाट्या एकसारख्या येतील, म्हणजे चोराफल्ली बनवणं देखील सोपं जाईल आणि एकसारख्या चोराफल्ली बनतील आपल्या। बघू शकतात व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या एकसारख्या लाट्या बनलेल्या आहेत। तर लाट्या बघा, आता मी मस्त गोल करून घेतल्या हाताने। तर या लाट्यांना आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे जो हवाचा दमटपणा असतो त्याच्यामुळे आपल्या लाट्या या कोरड्या पडणार नाही। तर सर्व लाट्यांना तेल लावून झाल्यानंतर आता आपण लाटायला घेऊया। तर बघा, जे पोलपाट असतं त्या पोलपाटाला आपल्याला सगळी साईडने तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे चोराफल्ली लाटताना आपली पोळी ही पोळपाटाला चिटकणार नाही। तर बघा, अगदी झटपट अशी तेल लावून आपल्याला चोराफल्ली लाटून घ्यायची आहे। तर सांगायचं झालं तर चोराफल्ली लाटताना ही आपली अगदी छोटी चपाती असते ना, त्या साईजची होणार आहे। तर लाटताना तुम्ही इथे तेलाचाच वापर करा, मैद्याचा वापर करू नका, कारण मैत्रिणींनो, तुम्ही जर मैदा वापरला तर जेव्हा तुम्ही ही चोराफल्ली तळाल तर सगळं तो मैदा तेलामध्ये तळताना सुटेल आणि आपलं तेल खराब होऊ शकतं। तर बघा, अगदी बारीक अशा पातळ आपल्याला सर्व चोराफल्ली लाटून घ्यायच्या इथे। तर बघा, चोराफल्लीचा आकार देखील एकसारखा येणार आहे आणि लाटणं देखील सोपं जाईल बघा। तर इथे आता मी दुसरी चोराफल्ली लाटून घेतलेली आहे।
तर तिची तुम्हाला मी तर बघा तिची जाडी इतकी बारीक आहे, एवढ्या बारीक आपल्याला लाटून घ्यायची आहे. कारण जेवढी बारीक आपण चोराफल्ली लाटू तेवढं चोराफल्ली आपली क्रिस्पी बनेल आणि जास्त दिवस कुरकुरीत राहील. कारण चोराफल्ली पातळ असली म्हणजे ती तळायला देखील सोपी जाते बघा. आणि जेवढी आपण मस्त खरपूस तळू तेवढी ती मऊ पडायचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे शक्य होईल तेवढी पातळ आपल्याला चोराफल्ली लाटून घ्यायची आहे बघा. आणि लाटल्यानंतर ते आपल्याला एका कागदावर किंवा न्यूजपेपरवर टाकायची. तर मी ते प्लास्टिकच्या कागदावर टाकते. तर बघा एकटं कोणी जर असलं म्हणजे बनवणारे जर एकटेच असले तर आपल्याला सर्व चोराफल्ली एकदाची लाटून घ्यायची आणि मग तळायला सोपी जाते बघा. तर मी इथे सर्व चोराफल्ली अगदी बारीक अशी लाटून घेतलेली आहे. आपण कापताना ज्या साईडच्या 2 लाट्या होत्या त्या अगदी छोट्या होत्या, त्याच्यामुळे मी त्यांना एकत्र केल्या आणि एकच मस्त पोळी लाटून घेतली झटपट. आता आपण एका साईडला कढईमध्ये तेल ठेवणार आहे. तर बघा याच्यासाठी देखील एक महत्त्वाची टिप आहे बरं का मैत्रिणींनो. तर जेव्हा पण आपण चोराफल्ली तळणार आहे तर खोल कढई न घेता पसरट पॅन घेतला म्हणजे चोराफल्ली पूर्ण सर्व साईडने व्यवस्थित तळली जाईल. त्यामुळे चोराफल्लीचा कलरही एकसारखा येईल आणि चोराफल्ली तळताना एकदम एकसारखी तळली जाईल. आता पॅनमधलं तेल गरम होते तोपर्यंत आपल्याला चोराफल्लीला चाकूने असे कट्स मारून घ्यायचे. व्हिडिओमध्ये बघू शकतात तुम्ही. या प्रकारे आपल्याला सर्व चोराफल्लीला आता कट्स मारून घ्यायचे म्हणजे आपल्याला एक एक चोराफल्ली तळणं अगदी झटपट सोपं जाईल. काही जण काय करतात याला पूर्ण उभ्या लाईन्स देतात, त्यामुळे एक एक आपल्याला उभी लाईन्स टाकावी लागते. पण मी ती काय करणार थोड्या थोड्या एकाच पूर्ण चपातीला कट्स दिल्यामुळे आपल्याला अख्खी चपाती तळणं एकदम सोपी जाईल. इथे आपला महिलांचा टाईम वाचणार आहे बघा. तर आता इथे तेल कडकडीने तापलेलं आहे. तर जवळपास सर्व माझ्या चपातींना देखील कट्स लावून झालेले आहे. तर मी आता काय करते यात पहिली चोराफल्ली सोडते. तर बघा आता चमच्याच्या मदतीने आपल्याला ही चोराफल्ली उलटी पालटी करणं एकदम सोपं जाईल. तर इथे तुम्ही शक्य असेल चिमट्याचा वापर करा. तर बघा एक साईड व्यवस्थित तळली गेल्यानंतर आपल्याला दुसरी साईड पलटवायची आहे. आणि आपली चोराफल्ली ही कुरकुरीत राहण्यासाठी शिवाय ती जास्त तेलकट होऊ नये म्हणून मी खाली न्यूजपेपर टाकलेला आहे ताटामध्ये आणि त्यात आपल्याला चोराफल्ली टाकायची आहे बघा. तर आता पहिली चोराफल्ली तळली गेली. तिचा अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि बघा अगदी परफेक्ट असाच कलर हवा आहे. कारण थोडीशी जर आपण कच्ची राहू दिली तर एका चोराफल्लीमुळे आपली सर्व चोराफल्ली ही मऊ होऊ शकते. त्याच्यामुळे तळताना थोडीशी लालसर होईपर्यंत तळायची आहे बघा मैत्रिणींनो. तर अगदी झटपट तळल्या जातात ह्या चोराफल्ल्या. फक्त लाटायचीच थोडी टास्क असते. एकदा चोराफल्ली लाटली गेली की तळणं अगदी सोपं असतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की एकदा सर्व चोराफल्लीच्या ज्या आपण चपात्या आहेत त्या सर्व लाटून घ्यायच्या, त्यांना कट्स द्यायचे आणि त्यानंतरच तळायला, म्हणजे आपला महिला मंडळांचं काम एकदम सोपं होईल. तर बघा चोराफल्ली तळली गेल्यानंतर एकावर एक न ठेवता तिला जरा पसरवून ठेवा. चोराफल्ली आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायची आहे. तर बघा जशा जशा चोराफल्ली तळल्या जात आहेत त्यांना मी पसरवून ठेवते म्हणजे चोराफल्ली आपली मऊ पडणार नाही. तर बघा मैत्रिणींनो अगदी हवा तसाच आपला एकदम मस्त असा कलर आलेला आहे आणि चोराफल्ली आपली एकदम कुरकुरीत क्रिस्पी झाली आहेत. तर बघा मैत्रिणींनो मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. जास्त दिवस फराळ कुरकुरीत आणि तेलकट न होण्यासाठी काय करायचं, त्यांना पूर्ण थंड करून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही डब्यामध्ये न्यूजपेपर टाका आणि मगच फराळ भरा. म्हणजे डब्बा वातावरणामुळे जो थंड होतो त्याच्यामुळे आपलं जे फराळ आहे ते मऊ पडू शकतं. तर आपण डब्यामध्ये न्यूजपेपर टाकला तर त्याच्याने फराळ हे जास्त दिवस कुरकुरीत राहील बघा. तर इथे सर्व चोराफल्ली जवळपास माझी तळली गेलेली आहे. तर यांना पूर्णपणे थंड करायला ठेवलं. आता थंड झाल्यानंतर ही चोराफल्ली जर स्टोअर केली तर संपेपर्यंत अगदी कुरकुरीत राहील. तर बघा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला दुपारच्या नाश्त्याला चाट बनवून देखील खाऊ शकतात. तर चाट कसा बनवायचा, अगदी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर मस्त चोराफल्लीवर स्प्रेड करायचे. त्यानंतर त्याच्यावर पिठी साखर, लाल तिखट आणि चाट मसाला हे सर्व पदार्थ जिन्नस घालून तुम्ही तिची टेस्ट अजून वाढवू शकतात. तर मस्त एन्जॉय करा या दिवाळीच्या दिवसांमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकर नवीन रेसिपीसोबत.
तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.